तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं धन्यवाद याच्यासाठी की आपली सबस्क्राईब संख्या किंवा आपली फॅमिली म्हटलं तर चालेल ॲग्रिकॉसची, ती जवळजवळ 3000पेक्षा जास्त लोक आपल्या फॅमिलीमध्ये आहेत. 3000चा आकडा पार केलेला आहे. तर तुमचं लव आणि सपोर्ट मिळलं आहे मला, त्याबद्दल तुमच्या आपल्या सर्वांचं धन्यवाद. त्यासाठी महत्त्वाची गोष्ट की आता ॲग्रिकल्चर किंवा आपण कृषी सेवकवरती टाकलेले आहेत व्हिडिओ, आत्तापर्यंत फक्त कृषी सेवकवरती टाकलेले आहेत. तर याच्यावरती फोकस केलेला. कृषी सेवकची एक्झाम झाल्यानंतर जी काय ॲग्रीची एक्झाम असेल तर त्यासाठी जे काय मटेरियल लागेल तर त्याच्यावरती देखील पुढचे व्हिडिओ तयार केले जातील, जेणेकरून GSचा देखील काही भाग घेतला जाईल. करंट अफेअर्स हे देखील अपलोड केले जातील महिन्यातून एकदा किंवा महिन्यातून 2दा, असं 15 दिवसाचं किंवा 30 दिवसांचं मिळून. तर हा उपक्रम आपण चालू करणार आहोत. त्यानंतर इंग्रजी किंवा मराठी यांच्या संदर्भात काही कन्सेप्ट असतील तर ते देखील आपण अपलोड करणार आहोत. त्यामुळं जो लेंथ आहे आपल्या चॅनलची किंवा ते ओव्हरऑल करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून सगळं नॉलेज आपल्याला मिळावं. सो एखादं दुसरं मोटिवेशनल लेक्चर देखील असेल, जेणेकरून आपण कनेक्ट राहू. कसं मोबाईलची चार्जिंग संपल्यानंतर चार्ज करण्याची गरज असते, तसं आपण एक डिव्हाइसच आहे, फक्त एवढंच की ते देवानं निर्माण केलं आहे आणि मोबाईलही माणसाने निर्माण केलं आहे. मग आपल्या डिव्हाइसला कधीकधी आपली पण चार्जिंग संपते, कधीकधी नर्वस वाटायला लागतं, कधीकधी टेन्शन यायला लागतं. त्यावेळी इन्स्पिरेशन जे असतं ना ते खूप गरजेचं असतं. सो त्याची खूप महत्त्वाची गरज आहे, ती जी मलाही आहे आणि आपल्या सर्वांना आहे. सो ते देखील घेण्याचा प्रयत्न केला जाईल. मॅक्सिमम जेवढं देता येईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करत आहे मित्रांनो. जेवढं घेता येईल तेवढं घेण्याचा, सगळं ठिकाणून घेण्याचा प्रयत्न करा. कारण असं म्हणतात की माणूस शेवटपर्यंत जो असतो किंवा विद्यार्थी असतो आणि त्याने विद्यार्थीच राहायला पाहिजे, तर माणूस खूप पुढे जातो आयुष्यामध्ये. कारण जे नॅरो माइंडेड लोक असतात ती फक्त मी, माझं आणि माझ्यातच गुंतलेली असतात. पण जे ब्रॉड माइंडनं जी लोक विचार करतात ना, ती जगाचा देखील विचार करतात. आणि स्वामी विवेकानंदांचं एक महत्त्वाचं वाक्य आहे की जो स्वतःसाठी जगतो तो मृत आहे, त्याला डेड बॉडी समजा, पण तो इतरांसाठी जो जगत असतो तो खरा माणूस होय. त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये कोण दिसलं थकलेलं, हरलेलं, भागलेलं, तर मित्रांनो त्याला नक्की मदत करा. सहज रस्त्यानं जात असताना एखादी आजीबाई आहे तर तिला रस्ता क्रॉस करून द्या. तर मॅक्सिमम आपल्याकडून जेवढे होईल तेवढे प्रयत्न करत चला. काही गोष्टी आहेत आयुष्यामध्ये त्या पाळत चला काटेकोरपणे. तर डिसिप्लिन देखील खूप महत्त्वाचे असते. तर भरपूर आता म्हणत असतील मुलं की आज काय मास्तर लयच फिलॉसॉफिकल बोलायला लागले. तर ठीक आहे, डायरेक्ट लेक्चरला चालू करू आपण. चला, तर 301वा प्रश्न आहे, पाण्यात जर बी टाकले असता कोणत्या क्रियेद्वारे पाणी शोषण होते? तर तर्षण ह्या क्रियेद्वारे. तर पाण्यात बी टाकल्यानंतर ते इम्बिबिशन असं त्याला म्हणतो. त्याच्यामुळं तर काय होतं की पाण्यात बी टाकल्यानंतर बीमध्ये पाणी जातं आणि बीची जी व्याप्ती आहे किंवा बी फुगतो, त्याला काय म्हणतात? त्या प्रक्रियेला तर्षण म्हणतात. तर पाणी शोषण क्रिया मुळाच्या कोणत्या भागात होते? तर मूळकोश ह्या भागात होते. खालीलपैकी कोणत्या जमिनीची पाणी ग्रहण क्षमता जास्त असते? तर काळी कसदार जी जमीन असते त्या जमिनीची पाणी ग्रहण क्षमता ही जास्त असते. खालीलपैकी कोणत्या पिकात कायम कोमेजित अवस्था प्रथम आढळेल? तर केळी या वनस्पतीमध्ये कायम कोमेजित अवस्था. जेव्हा पाण्याचा व्यय पानांद्वारे होतो त्या प्रकाराच्या बाष्पोच्छवासास काय म्हणतात? तर पर्णरंध्र बाष्पोच्छवास असं म्हणतात. उपलब्ध पाणी कमी झाल्यावर पिकास देतात. तर 50%पेक्षा कमी झाल्यानंतर उपलब्ध पाणी 50%पेक्षा कमी झाल्यावर ते पिकास देतात. तर बाष्पोच्छवासाद्वारे पाण्याचा किती टक्के व्यय होतो? तर 99% जो आहे तो पाण्याचा व्यय होत असतो. दृश्य प्रकाश लहरींची लांबी किती मिली मायक्रॉन असते? तर 390 ते 760 एवढी मिली मायक्रॉनची लांबी असते. प्रकाश संश्लेषण क्रियेत प्राणवायू कशापासून तयार होतो? तर कार्बाम्ल वायूपासून प्राणवायू तयार होतो. उसाच्या प्रकाश संश्लेषणात निर्माण होणारा प्रथम पदार्थ किती कार्बन अणूंचा असतो? तर 4 कार्बन अणूंचा तो असतो आहे. कॅल्व्हिन सायकलमध्ये कार्बाम्ल वायूचे ग्रहण कोण करते? तर जी केल्विन सायकल आहे त्याच्यामध्ये शर्करा त्या वायूचं, कार्बाम्ल वायूचं ग्रहण करत असते. अंधारमय कला हरितद्रव्याच्या कोणत्या भागात होते? तर अंधारमय कला स्ट्रोमा या भागात होते. आणि प्रकाश संश्लेषणाचा कॅम्प मार्ग किंवा कॅम्प पाथवे कोणत्या भागातील वनस्पतींमध्ये आढळतो? तर कोरड्या व शुष्क हवामानाच्या वनस्पतीमध्ये आढळतो. C3 प्रकाश संश्लेषणाचा मार्ग त्यातील पिकात कोणत्या वनस्पतीत आढळतो? तूर
तर आत्ताच राज्यसभेला देखील 2019च्या विचारलेला प्रश्न होता की C4 प्लांट खालीलपैकी कोणता आहे, तर ऊस हे त्याचं उत्तर होतं. तर इथं विचारले C3 प्रकाश संश्लेषणाचा मार्ग त्यातील पिकात कोणत्या वनस्पतीत आढळतो, तर तूर. जेव्हा स्वच्छ श्वसन प्राणवायूच्या अनुपस्थितीत होते तेव्हा त्याला काय म्हणतात, तर अनानील श्वसन आणि सानील श्वसन माहिती आहे. ज्यावेळी प्राणवायू नसतो, ऑक्सिजन विदाउट ऑक्सिजन ज्यावेळेस असतं तर त्याला अनानील, त्याला इंग्लिशमध्ये अनएरोबिक असं म्हणतात. आणि ज्यावेळेस ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये श्वसन होतं त्याला एरोबिक किंवा सानील श्वसन असं म्हणतात. जेव्हा ग्लुकोज साखरेचे पूर्ण श्वसन होते तेव्हा किती ATP ऊर्जा निर्माण होते, तर 38. ओके. आणि साखरेचे मद्यार्क किंवा लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतर होण्याच्या श्वसन क्रियेला काय म्हणतात, तर फर्मेंटेशन असं म्हणतात. आणि भाजी व भाजीपाला टिकवण्यासाठी कोणत्या तापमानात ठेवतात, तर मध्यम तापमानात ठेवतात. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये सतत वाढ होते, तर चिंच या वनस्पतीमध्ये सतत वाढ होत असते. ही महत्त्वाची गोष्ट आहे जाणून घेण्यासारखी. चिंचेमध्ये सतत वाढच होत राहते. तर बीजाच्या उगवणीपासून फुलोरा येण्यापर्यंतच्या वाढीस काय म्हणतात हो, तर त्याला कायिक वाढ असं म्हणतात. आणि पुढीलपैकी कोणती वाढ पुनरुत्पादक वाढीशी संबंधित आहे, मुख्य खोडाची वाढ आहे पुनरुत्पादक वाढीशी संबंधित आहे. झाडाच्या काड्यांना नर्सरीत मुळे आणण्यासाठी कोणते संजीवक वापरतात, तर IBA हे संजीवक वापरतात. बीजरहित फळ कोणत्या संजीवकाच्या सहाय्याने निर्माण करता येते, तर ऑक्झिनच्या सहाय्याने बीजरहित फळ निर्माण करता येते. अननस पिकविण्यासाठी कोणते संजीवक वापरतात, तर इथिलीन हे संजीवक अननस पिकवण्यासाठी वापरतात. आणि काकडीमध्ये मादी फुलांची संख्या वाढविण्यासाठी कोणते संजीवक वापरतात, तर इथिलीन हे संजीवक वापरतात. द्राक्षाच्या मण्यांचा आकार वाढवण्यासाठी अर्थातच GA3 जिब्रॅलिक ॲसिड 3 हे संजीवक वापरतात. कांद्याच्या पिकातील कांद्याऐवजी फुलोऱ्याची होणारी वाढ थांबवण्यासाठी मॅलिक हायड्रॉक्साईड, जर फुलोरा जास्त वाढतोय तर मॅलिक हायड्रॉक्साईड फवारल्यानंतर फुलोऱ्याची संख्या कमी होते आणि कांदाची संख्या वाढते. हिरवळीची जादा वाढ होऊ नये म्हणून कोणते रसायने वापरतात, तर सायकोसिल हे रसायन वापरतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ज्वारी पिकातील जाड पानांची किंवा द्विदल तणे मारण्यासाठी कोणते संजीवक वापरतात, तर 2,4-D हे संजीवक वापरतात. नंतर पुढचा क्वेश्चन आहे, कापसात पानगळ होण्यासाठी कोणते रसायन वापरतात, तर ॲप्सेसिन हे रसायन कापसात पानगळ होण्यासाठी वापरले जाते. फ्लोरीजेनची निर्मिती वनस्पतीच्या कोणत्या भागात होते, तर पाने या भागात फ्लोरीजेनची निर्मिती होते. फ्लोरीजेनचा संबंध वनस्पतीमधील कोणत्या घटनेशी आहे, तर पुष्पनिर्मिती या घटनेशी आहे. आणि कोणत्या सूक्ष्मद्रवाचा पिकातील फलन न होणे व लहान फळे गळण्याशी संबंध आहे, तर बोरांचा संबंध आहे. बीजातील सुप्तावस्थेत पुढीलपैकी कोणाचा प्रामुख्याने संबंध असतो, तर बियातील भ्रूणाचा संबंध असतोय. जमिनीतील बाष्पीभवन कमी करण्यासाठी कशाचा उपयोग होतो, तर जमिनीतील बाष्पीभवन कमी करण्यासाठी आच्छादने यांचा उपयोग होतो. आच्छादने म्हणजेच काय, तर आच्छादन म्हणजे जे आपण मल्चिंग करतो त्याला आच्छादन म्हटलं जातं. आच्छादन किंवा मल्चिंग दोन प्रकारचे असतात, एक नैसर्गिक असतं, एक आर्टिफिशियल असतं. जे नैसर्गिक असतं त्याच्यामध्ये वाळलेले गवत किंवा भाताचा किंवा गव्हाचा पेंडा वापरतात. आणि जे आर्टिफिशियल असते त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर जो असतो तो पॉलिथिलिनचा तो वापरला जातो. पुढचा प्रश्न, पिकातील बाष्पोच्छवास कमी करण्यासाठी कशाची फवारणी करतात, तर केओलिनची फवारणी करतात. आणि जमिनीतील केशाकर्षणाने उडून जाणारे पाणी रोखण्यासाठी भर खतांचा वापर केला जातो. आणि प्रकाश कालावधीत पुढीलपैकी कोणता घटक सर्वात महत्त्वाचा असतो, तर तापमान घटक हा महत्त्वाचा आहे. शेतीमध्ये पाण्याचा जास्तीत चांगला वापर होण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करावा, तर ठिबक सिंचनचा वापर करावा. पिकातील तणाचे परिणाम जे आहेत ते पुढीलपैकी कशात अधिक स्पष्ट दिसतात, तर पानामध्ये अधिक स्पष्ट दिसतात. कोणत्या वाढ नियंत्रकाचा वापर तणनाशक म्हणूनही होतो, तर 2,4-Dचा वापर तण नियंत्रणासाठी केला जातो. पुष्प वनस्पती पेशी विभाजनाचे प्रकार किती, तर 2 प्रकार आहेत. RNA मधील किती बेसिसचा अनुक्रम एका अमिनो अम्लाची निर्मिती करतो, तर 3 हा जो अनुक्रम आहे तो एका अमिनो अम्लाची निर्मिती करत असतो. मेंडेले यांनी वाटाण्यातील किती गुणधर्माचा अभ्यास केला, तर वाटाण्यातील 7 गुणधर्म. त्यापैकी काय रिंकल्ड वगैरे होतं, सुरकुतलेलं किंवा पानांचा फुलाचा कलर वगैरे असे 7 गुणधर्म होते.
त्यानंतर पुढचं स्वपरागित पिकात परागीकरणाचे प्रमाण किती टक्क्यांपर्यंत असते, तर हे 5% आहे. आणि 3 गुणोत्तर संकराच्या कोणत्या पिढीत मिळते हो, तर 3 प्रमाण F2 मध्ये मिळते. तर मला सांगा F2 F1 जे आहे तर तुम्ही वाचलं असेल तर सांगण्याचा प्रयत्न करा, नाही तर मी सांगेन नक्की. तर F1 मध्ये जे संकराचं ते जे गुणोत्तर असते ते किती असते. आता पुढचा प्रश्न आहे, कॅपिटल TT आणि स्मॉल TT या जनुविधेच्या गंतुकाचे किती प्रकार होतात, तर ह्यांचे 2 प्रकार होतात. पिकांच्या मूळ उत्पत्ती केंद्राची संख्या किती आहे, 8 आहे. आणि पिकातील स्वफलन अक्षमता ही पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या वर्गात दिसते, तर मोहरीच या पिकाच्या वर्गात दिसते. वनस्पती पेशीच्या कोणत्या अंगकात DNA कण नसतात, तर रिक्तिका याच्यामध्ये DNA कण नसतात. खालील यातील कोणते पीक विभक्त लिंगी आहे, तर पपई हे पीक विभक्त लिंगी आहे. यातील कोणते पीक परपरागित व एकत्र लिंगी आहे, तर मका हे पीक एकत्र लिंगी आहे. वाणांची सर्वाधिक अनुवांशिक शुद्धता कोणत्या वर्गाच्या बियाण्यात असते, तर पैदासकार या वर्गाच्या बियाण्यात असते. संकरित बियाणे निर्मितीसाठी कमीत कमी किती अंतःप्रजनित वाण लागतात, तर 6 वाण लागतात. पुढीलपैकी कोणत्या पिकाच्या संकरित बियाण्यात रसायनांमुळे नरवंध्यत्व आणले जाते, तर गहू या पिकामुळे ते नरवंध्यत्व आणले जाते. गव्हात येतं ते, तर संकरित बियाण्यात रसायन तर टाकले तर नरवंध्यत्व येत असते. मास निवड पद्धत ही कोणत्या पिकात वापरली जाते, तर परपरागित या पिकात वापरली जाते. शुद्ध वंशक्रम निवडीत पुन्हा पुन्हा निवड केल्याने वाणात डॅश डॅश वाणाची शुद्धता कमी होते. गव्हात रोग प्रतिरोग आणण्यासाठी कोणती रोगपैदास पद्धत इष्ट आहे, तर सुधारित मास निवड किंवा मास सिलेक्शन ही पद्धत इष्ट आहे. गुणसूत्रांचे गुणन, उत्परिवर्तने आणि दूरच्या रानटी रोपांची संकर या पिकातील रोप पैदाशीच्या टिंबटिंब पद्धती आहेत, तर या सर्व ज्या पद्धती आहेत त्या अपारंपरिक पद्धती आहेत. वाणांची मिलन क्षमता ही त्याच्या कोणत्या गुणावर ठरते, तर परागी भावनावर वाणाची मिलन क्षमता ठरते. परपरागित वाणांच्या गुणनासाठी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते, तर योग्य विलिनीकरण अंतर याची आवश्यकता असते. आणि कायिक गुणन होणाऱ्या वाणाच्या जनुक विधा बहुधा टिंबटिंब असतात, तर समरंदू रक असतात. ऊती संवर्धनाने रोप पैदाशीत पुढीलपैकी कोणते कार्य साधता येते, तर ऊती संवर्धनाने रोप पैदाशीत कायिक गुणाने हे कार्य साधता येते. टोमॅटो पिकात संकरित बियाणे निर्मितीसाठी कोणत्या नरवंध्यत्वाचा वापर केला जातो, तर फंक्शनल या नरवंध्यत्वाचा वापर केला जातो. प्रमाणीकरण यंत्रणेचा प्रतिनिधी बियाणे क्षेत्रात साधारण किती भेटी देतो, तर 3 भेटी देतो. दर्जेदार व प्रामाणिक बियाणे निर्मितीमुळे पिकांच्या सुधारित वाणाची मागणी काय होते, वाढते की कमी, वाढते. तर कोणते बियाणे पुन्हा पुन्हा वापरता येत नाही, तर हे आहे संकरित बियाणे पुन्हा पुन्हा वापरता येत नाही. आणि केंद्रीय बियाण्यांचे उत्पादन कोणाला करता येते हो, तर संबंधित जे पैदासकार असतात ब्रीडर त्यांना करता येते. ओके. आणि काढणीनंतर बियाण्यात किती टक्के ओलावा ठेवावा, मॉइश्चर कंटेंट किती असायला पाहिजे, 13 ते 17% एवढा असायला पाहिजे. ज्वारीच्या सरळ वाणाच्या पायाभूत बीजोत्पादनास विलगीकरण अंतर किती असते, स्पेसिंग किती असते, तर ते असते ते 200 मीटर. आणि सूर्यफुलाच्या सरळ वाणाच्या प्रमाणित बियाणे निर्मितीसाठीचं किती असते, तर ते असते विलगीकरण अंतर 400 मीटर एवढं. प्रमाणित किंवा सर्टिफाईड जे सीड असतात त्यांच्या निर्मितीसाठी कोणत्या वर्गातील बियाणे असावे, तर पायाभूत जो आहे प्रकार त्याच्यातले बियाणे असावे, तर फाउंडेशनल सीड म्हणतो आपण त्याला ना ते. तर भुईमुग पिकाच्या पायाभूत बीजोत्पादनास 3 मीटर विलगीकरण अंतर चालते, कारण भुईमुग हे पीक स्वपरागित आहे. अर्थात ज्या विलगीकरण अंतर ज्या वनस्पतींमध्ये कमी लागतं, लक्षात ठेवा, विलगीकरण अंतर ज्या वनस्पतींमध्ये कमी असतं हे 3 मीटर वगैरे, तर त्यांच्यामध्ये जे बीजोत्पादन होतं ते कसं असतं, स्वपरागित असते. म्हणजे एकाच फुलामध्ये नर आणि मादी ह्या दोघांचे अंग असतात. म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम एकाच फुलामध्ये असते. पण ज्या फुलामध्ये किंवा ज्या वनस्पतीमध्ये वेगवेगळ्या फुलांमध्ये असतं अँड्रोशियम आणि गायनोशियम, त्याचं अंतर जास्त ठेवलं जातं, कारण कॉन्टॅमिनेशन होऊ नये म्हणून. ओके. पुढचा प्रश्न आहे, कापसाच्या वाणाचे पायाभूत व ग्रामीण बियाणे निर्मितीस 50 मीटर व 30 मीटर विलगीकरण अंतर लागते, कारण कापूस पीक आहे परपरागित आहे. ह्याच्या विरुद्ध मग अशी मी सांगितलं त्याच्या.
KOH ब्लीच ही बियाणे चाचणी पुढीलपैकी कोणत्या पिकाचे वाण ओळखण्यासाठी वापरतात? तर ज्वारी पिकाचं वाण ओळखण्यासाठी KOH ब्लीच. आणि जेनेटिक नरवंध्यत्वाची मादी प्रमाणित संकरित बियाणे निर्मितीसाठी वापरताना मादीतील किती टक्के फलनक्षम रोपे उपटून टाकावी लागतात? तर सांगा 50. जेनेटिक नरवंध्यत्व असणाऱ्या पिकांच्या संकरित बीजोत्पादनासाठी नरवाण कशा अनुवंशिकीचा लागतो? तर प्रकट समरंदुकीचा अशा प्रकारचा लागतो. तर संकरवाण बीज निर्मितीत संकराचे प्रमाण कोणत्या चाचणीवरून नक्की करतात? तर ती आहे रोपवाढ किंवा ग्रो आउट चाचणी. भातामध्ये संकरित बीजोत्पादनासाठी GA3चा वापर कोणत्या कारणासाठी करतात? तर ओंब्या जास्तीत जास्त बाहेर पडण्यासाठी GA3चा वापर करतात. सायटोप्लाझ्मिक नरवंध्यत्वाचा वापर कोणत्या प्रकारच्या पिकात संकरित बियाणे निर्मितीसाठी वापरतात? तर जेथे बीज हे उत्पन्न नसते त्या ठिकाणी वापरतात. इथिफॉन या रसायनाचा वापर कोणत्या संकरित बियाणे निर्मितीसाठी केला जातो? तर इथिफॉनचा वापर गहू मध्ये केला जातो. स्वफल अक्षमतेचे संकरित बीजोत्पादन कोणत्या कुलातील पिकात शक्य असते? ग्रामीणी. आणि कोणत्या पिकात नरवंध्यत्वासाठी हाताने कळ्या सोलतात? तर कापूस. आणि फंक्शनल मेल स्टरिलिटी कोणत्या पिकाच्या संकरित बियाणे निर्मितीमध्ये करतात? तर टोमॅटो. आणि प्रयोगशाळेतील चाचण्यांसाठीचा बियाणे नमुना कोणत्या स्वरूपाचा असावा? तर तो प्रातिनिधिक स्वरूपाचा असायला पाहिजे. आणि बियाण्यांच्या तणांची व इतर बियाण्यांची नोंद कोणत्या प्रकारात घेतली जाते? तर ती भौतिक शुद्धता किंवा फिजिकल प्युरिटीमध्ये घेतली जाते. कोणती चाचणी बियाण्यातील वाण शुद्धता ओळखण्यासाठीची सोपी पद्धत आहे? हो तर रासायनिक गुणधर्म चाचणी जी आहे ती सोपी पद्धत आहे. आणि फिनॉल कलर चाचणी कोणत्या पिकातील वाण शुद्धता तपासणीसाठी वापरतात? तर फिनॉल कलर चाचणी आहे ती गहू पिकातली वाण शुद्धता तपासण्यासाठी वापरतात. जेल इलेक्ट्रोफोरेसिस हे जे तंत्र आहे तर ते बियाण्यातील जो घटक आहे तर ते कोणत्या घटकाच्या विविधतेवर आधारित आहे? तर प्रथिने किंवा प्रोटीनवरती हे तंत्र अवलंबून आहे, ज्याला म्हणतात जेल इलेक्ट्रोफोरेसिस. रोप वाढ किंवा ग्रो आउट चाचणीची प्रमुख मर्यादा जी असते ती असते की पिकाचा फुले येण्याच्या वाढीइतका काळ लागणे. तर त्याला काय म्हणतात? ग्रो आउट. ग्रो आउट चाचणी कुठंपर्यंत मोजली जाते किंवा त्याची शेवटची मर्यादा असते की फुले येण्याच्या वाढीइतका काळ. आणि प्लॅन्ट व्हरायटीज ॲक्ट अन्वये बियाणे पेटंटचा फायदा कोणास मिळेल? जर रोप पैदासकार आहे तो जो ब्रीडर आहे त्याला मिळेल. बीज परीक्षण प्रयोगशाळेत कोणत्या पदार्थांचा वापर उगवण चाचणीसाठी सहसा केला जात नाही? तर टिप कागदचा वापर केला जात नाही. बियाणे कायद्याप्रमाणे प्रमाणित बियाणे गुणन प्रमाणित करणे ही गोष्ट टिंबटिंब अशी आहे तर ही ऐच्छिक अशी आहे. आणि बीज तपासणी प्रयोगशाळेत बियाणे उगवणीची निरीक्षण किती वेळा घेतली जातात? तर ती 2 वेळा घेतली जातात. बियाणे निरीक्षण पुढीलपैकी कोणत्या यंत्रणेचा प्रतिनिधी असतो? तर तो बीज प्रमाणीकरण यंत्रणेचा प्रतिनिधी असतो. तर पेनिसिलिन प्रतिजैविक सूक्ष्मजीवाच्या कोणत्या प्रकारातून मिळते? तर बुरशीतून मिळते. आणि स्ट्रेप्टोसायक्लिन प्रतिजैविक कोणत्या सूक्ष्मजीवापासून मिळते? तर जीवाणूपासून मिळतं. ई कोलाई हा सूक्ष्मजीवाचा कसला प्रकार आहे? तर जीवाणू हा प्रकार आहे. आणि वाढ माध्यमातील घटकाचे प्रमाण कसे लिहितात? तर मिलीग्रॅम प्रति लिटरमध्ये लिहितात. बेकरी पदार्थाच्या निर्मितीत कोणत्या सूक्ष्मजीवाचा वापर होतो? तर यीस्ट या सूक्ष्मजीवाचा वापर होतो. अशा प्रकारे आपली अजून एक 100ची सिरीज कंप्लीट झालेली आहे. तर आपण घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत जाऊया. तर चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.